जय शिवराय मित्रांनो, आज आहे आपल्या कोकण कोस्टल राईडचा तिसरा दिवस। आज आपण पाहणार आहोत कोकणातील स्वर्ग, तारकर्ली बीच, नेवती बीच, देवबाग बीच हे पाहणार आहोत। कोकण म्हणलं की डोळ्यासमोर येतात निळाशार समुद्र, पांढरी वाळू आणि शांत वातावरण। तर आज आपण आलेलो आहोत तारकर्ली बीच। तारकर्ली बीचवरती आम्ही गाडीच घेऊन आलो होतो। एवढी भयान शांतता। सकाळी सकाळी सूर्योदय पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी 6 वाजता पोहोचलो होतो। बीचवरती आल्यावरती गर्दी बिलकुलही नव्हती। बाईकच घेऊन आलो होतो, भरपूर मजा आली। भयान शांतता, एवढी शांतता की एवढ्या बीचवरती फक्त 5-6 लोक होती। एवढं मोठं बीच आणि स्वच्छताही या ठिकाणी भरपूर चांगली आहे। तारकर्ली बीच हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर बीच आहे बरं का। इथं पाणी अगदी पारदर्शक आहे। त्यानंतर आता आपण पुढे चाललेलो आहोत देवबाग बीच। तारकर्लीच्या जवळच देवबाग आहे, 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती। तर हे देवबाग बीच ही तारकर्ली बीचपेक्षाही शांत आहे, बिलकुलही गर्दी नसते इथं। या ठिकाणी कर्ली नदी आणि समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो। आपण थोडं पुढं गेलो का आपल्याला कर्ली नदी आणि समुद्र याचा संगम पाहायला भेटतो। यानंतर आपण बोटीने तसेच पुढे जाणार आहोत, नेवती बीच पाहणार आहोत आणि नेवती बीचच्या जवळ जे स्पॉट आहेत, हिडन स्पॉट, ते पाहण्यासाठी आपण तिथे चाललेलो आहोत। आता इथून समोरून बोटीचा प्रवास कमीत कमी एक तास, 1 ते सव्वा तास केल्यानंतर आपल्याला हे स्पॉट पाहायला भेटतात। हे नेवती बीचच्या जवळ आहेत हे स्पॉट, पण आपण तारकर्ली बीचवरूनच बोट बुक करून आलो होतो। तर या ठिकाणी पाहण्यासाठी भरपूर असे स्पॉट आहेत। त्यातील काही स्पॉट आता तुम्हाला दिसतीलच पुढे आल्यानंतर। त्यामध्ये लाईट हाऊस आहे, आजीबाईची चूळ आहे, गोल्डन रॉक आहे। आता हीच बोट याच्या मधून पलीकडे निघते। या दोन्ही जे डोंगर आहेत त्याच्यामधनं हा नजारा एवढा अविस्मरणीय आहे, बस पाहावं आणि पाहावं राहावं। लाईट हाऊस 2 आहेत। हे पहिलं ते आहे ओल्ड, आणि याच ठिकाणी दुसरं न्यू लाईट हाऊसही आहे। न्यू लाईट हाऊस आता वर्किंगमध्ये आहे, ओल्ड लाईट हाऊस वर्किंगमध्ये नाही आहे। लाईट हाऊसच्या तसंच थोडंसं पुढं गेलं तर आपल्याला या ठिकाणी पाणी जोरात आदळतं आणि पुन्हा बाहेर फेकतं। या ठिकाणी यावेळेस समुद्राच्या पाण्याची पातळी थोडी जास्त पाहिजे, त्यावेळेस हे नजारे पाहायला भेटतात। त्यानंतर आता आपण पाहतोय आजीबाईची चूळ। ही आहे आजीबाईची चूळ। पहा आता आजीबाई फवारा मार फूक, हे पहा आजीबाईने मारली फूक। त्यानंतर आता आपण पुढे चाललेलो आहोत पाहिला गोल्डन रॉक। हे जसं ऊन वरती वाढत चालतं तसं हे डोंगर, हे दगड चमकायला सुरुवात होते, त्यामुळे याचं नाव गोल्डन। हे समोर दिसत होते हे आहे नेवती बीच। या बीचवरती भरपूर भयान शांतता आहे। आपल्याला टोटल अंतर 25 ते 30 किलोमीटरचं आहे तारकर्ली बीचपासून। त्याच्या शेजारी हे आहे मिनी केरळ। मिनी केरळच आहे हा, हे पाहण्याजोगंच आहे। भयान दाट अशी नारळाची झाडं आणि हिरवीगार मस्त अशी पाहण्याजोगी ही झाडं। त्यानंतर आता परतीचा प्रवास चालू झाला आहे आमचा। त्यानंतर आता हे देवबाग बीचचं हे जे मंदिर आहे ना, हे अति सुंदर आहे, थोडं मस्त दिसतं। त्यानंतर आपण स्पोर्ट ॲक्टिव्हिटी केल्या त्या ठिकाणी, ही स्पीड बोट, त्यानंतर बनाना राईड। त्यानंतर बनाना राईडमध्ये एवढी मजा आली पाडतातच ते। त्यानंतर ही होती पॅरासेलिंग राईड। पॅरासेलिंग राईडलाही डीप आणि कमी डीपवाली असते। डीपवालीमध्ये भरपूर मजा येते। पहा आता कसे बुडवतात ते, एवढी मजा येते पॅरासेलिंगला। हे सर्व बुकिंग 800 रुपयामध्ये आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर एक्स्ट्रा 200 रुपये दिले तर अजूनही जास्त। स्कुबा तर आम्ही 2 वेळा केली, पॅरासेलिंगही 2 वेळा केली। स्कुबामध्ये भरपूर असा नवीन काही शिकण्याजोगं आहे। सगळ्या गोष्टी शक्य आहेत, अशक्य असं काहीच नाही। जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे। धन्यवाद मित्रांनो। त्याचबरोबर आपली कोस्टल राईड संपली।